नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर भारताचा किंवा भूगोल या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की आम्ही अशा पद्धतीने अभ्यास करतोय. तुम्हाला कळालं की ते चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतायत. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी डिमांड आहे की जी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याची डिमांड जी आहे भूगोलसाठी वेगळी आहे आणि भरपूर विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतायत. त्याच्यामुळे मला वाटलं की या भूगोलवरती नेमका आपण कसा अभ्यास करायचा आहे, नेमक्या अभ्यासाच्या स्टेप्स काय असल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ ऍप्लिकेशनला असणार आहे, जे बॅचचे विद्यार्थी असतील ते देखील बघतील आणि युट्यूबला देखील टाकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत एका ब्लँक पेजवरती. म्हणजे याच्यावरून तुम्हाला भूगोल या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमका अभ्यास काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. भूगोल हा विषय आहे आपल्याला, तर भूगोलमध्ये जवळपास मी याचे 5 भाग केलेले आहेत. म्हणजे 5 पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. ज्या पद्धतीने लिहिलंय त्याच पद्धतीने याचा अभ्यास केला तर अभ्यासाला एक चांगली दिशा मिळेल आणि सोपं जाईल. तर बघा, पहिल्यांदा भारताचा भूगोलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. त्याच्यासाठी बुक लिस्ट वगैरे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी. तरी देखील मी पहिल्यांदा अभ्यास कसा करायचा ते सांगतो. की बुक लिस्टचा ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेची बुक लिस्ट आहे. इथं मी ऑलरेडी बोललोय. इथे वाटलं तर शेवटला वेळ मिळाला तर याच्यात बोलतो. पहिल्यांदा भारताचा भूगोल आहे त्याचा अभ्यास करत असताना पहिली स्टेप करायची भारताच्या भूगोलवरती आजपर्यंत 2013 ते आजपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले टॉपिक्स म्हणजे ते IMP टॉपिक आणि त्याच्यातले पण मेन फोकस टॉपिक्स याचा व्हिडिओ आता बॅचचे जे विद्यार्थी असतील या प्रत्येक याच्यावरती म्हणजे याच्यावरती 1 लेक्चर, याच्यावरती 3 लेक्चर, याच्यावरती 1, याच्यावरती 1, याच्यावरती 1 असे जवळपास 5 आणि 6 असे व्हिडिओ टाकलेत. हे 7 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मग अभ्यासाला सुरुवात करायची आहे. या पद्धतीनं आहे जे बॅचचे विद्यार्थी असतील ते त्या पद्धतीनं. पण भारताचा भूगोल असेल त्याचे IMP टॉपिक पहिल्यांदा घ्यायचे. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पूर्ण प्रश्न तुम्हाला ते वाचायचे. पुढे मी बोलणार आहे त्या पूर्ण अभ्यासाच्या स्टेप सांगणार आहे. त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल की नेमका मला प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे. आता भारताच्या भूगोलवरती जास्त प्रश्न येतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल आहे जो भारताच्या रिलेटेड येतो. त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलची म्हणून एक लिस्ट आहे, एक 8 ते 10 टॉपिक आहेत ते पहिल्यांदा करायचे प्राकृतिक भूगोलमध्ये. याला स्टेट बोर्ड देखील वाचू शकता. 5वी परिसर आपला परिसर अभ्यास किंवा परिसर अभ्यास ते 12वी पर्यंत तुम्ही हे वाचू शकता. पूर्ण सिलेक्टिव्ह वाचायचं. त्या या टॉपिक मधले जेवढे टॉपिक आहेत तेवढे त्या स्टेट बोर्ड मधून तेवढे करायचे. प्राकृतिक भूगोलसाठी पण हे महत्वाचं आहे. याच्यात हवामान येतं, सागरशास्त्र येतं. याच्यात सागरशास्त्राचे 3 मुद्दे येतात, रचना वगैरे, सागर ताप वगैरे येतात. हे 3 गोष्टी येतात याच्यामध्ये. हे 3 गोष्टी ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि याच्यावरती एकच प्रश्न आला, एवढं काही हे नाही, एक प्रश्न आलेला आहे. प्राकृतिक भूगोलसाठी हवामान असेल किंवा सागरशास्त्र आणि प्राकृतिक भूगोलची वेगळीच लिस्ट त्याच्यामध्ये आहे. हे स्टेट बोर्ड मधून चांगल्या पद्धतीने आहे. 8वीचं नवीन स्टेट बोर्ड पहिल्यांदा वाटलं तर बघा आणि इतर जे स्टेट बोर्ड आहेत 5वी ते इकडे 12वी पर्यंत सिलेक्टिव्ह, 12वी तर नाही काही, 8वी पहिल्यांदा करा, बाकीचं सिलेक्टिव्ह रीड करायचं आहे. हे त्याच्यानंतर सौरमाला याच्यात जवळपास 5 ते 6 टॉपिक आहेत. त्याच्यावरती नेमके कसे प्रश्न विचारले त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. याच्यावर हे फोकस करायचं आहे. म्हणजे भारताचा भूगोल आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. एक दुसरा आपल्याला प्राकृतिक भूगोल, त्याच्यात 3 पॉईंट सब पॉईंट्स येतात. म्हणजे प्राकृतिक भूगोल 1, हवामान आणि सागरशास्त्र या तिन्हीचे सगळ्यांचे IMP टॉपिक्स काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आलो आपण सौरमाला किंवा सूर्यमाला याच्यावरती आणि ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर मग आपण महाराष्ट्राच्या भूगोलवरती यायचंय. म्हणजे ह्या पद्धतीनं याच्यावरती याच्या कंपॅरिझन मध्ये भारताच्या किंवा प्राकृतिक भूगोलच्या कंपॅरिझन मध्ये कमी प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मी त्याला इकडे घेतलंय. म्हणजे याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न, याचे महत्वाचे टॉपिक्स, प्रिव्हियस इयरचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन आणि मग नंतर आपण पुस्तक वापरू शकतो. आणि सगळ्यात शेवटी जगाचा भूगोल, त्याच्यासाठी पण शेवटी 5 नंबरला मी घेतलंय. त्याचे पण IMP टॉपिक याचा युट्यूबलाच व्हिडिओ टाकलेला आहे. महाराष्ट्राच्या भूगोलचा नाही पण भारताच्या भूगोलचा ऑलरेडी टाकलेला आहे. हे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला भूगोलची प्लेलिस्ट दिसेल, त्याच्यात तुम्ही त्या गोष्टी मिळू शकता. ही महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत 3 आणि हे सौरमाला आणि हा महाराष्ट्राचा भूगोल, हे 3 व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशनचे जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना उपलब्ध होतील. जर एखादा वेळ मिळाला तर एखादा व्हिडिओ याच्यातला मी नक्कीच हे टाकेल. पण याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलमध्ये मी तुम्हाला आताच सांगतोय स्टेट बोर्ड पहिल्यांदा वाचायला घ्या. स्टेट बोर्ड सागरशास्त्रामध्ये वाटलं तर मी तुम्हाला लगेच सांगतो. याच्यात एक टॉपिक आहे, क्षारता आहे, समताप आहे आणि रचना आहे. एक प्रश्न याच्यात विचारलेला आहे, एकच विचारलाय. क्षारता, समताप आणि रचना 3 स्टेट बोर्ड मधून जरी केलं आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन हे कळलेलं आहे. परत एकदा शेवटी पटकन सांगतो, नंतर आपल्याला याच्यात स्टडी स्टेप्स बघायचे आहेत. भारताचा भूगोल त्याचे IMP टॉपिक्स हे केल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करायची नाही, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल असेल त्याचे IMP टॉपिक्स त्याची लिस्ट बघायची. म्हणजे समजा तुम्ही प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करताय तर त्याची एक लिस्ट आहे 2.1, 2.2 आणि 2.3 म्हणजे याचे 3 भाग केलेत मी. म्हणजे प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करत असताना ही जी लिस्ट आहे ही लिस्ट पहिल्यांदा लिहून काढायची, तो व्हिडिओ बघायचा आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करायची. नंतर तुम्हाला वाटतं हवामान प्राकृतिक भूगोल मधला मला करायचं आता, तेवढं हवामानाचा पहिला व्हिडिओ बघायचा, तेवढे टॉपिक मग स्टेट बोर्डला जायचं. त्या पद्धतीनं सागरशास्त्र एवढं करा. हे IMP टॉपिकची लिस्ट बघायची, प्रिव्हियस इयरचे प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन आणि नंतर स्टेट बोर्डमध्ये हेच आणि सौरमाला सारखं हेच लगेच. याच्यात आधी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न बघायचे, नंतर 21,000 उचलायचं आहे. समजलंय? तसंच भारतासाठी आता भरपूर विद्यार्थी खूप असतात. भारतासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेला खूप डीपमध्ये जातोय, मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने जाताय.
तुम्ही टू द पॉईंट एक्झामच्या डिमांडनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळंच वाचतोय मी, चाललंय आता जगाचं भूगोल पण 2-4 पुस्तक आणलेत मार्केटमधले, मग होऊन जाऊ द्या असं नाही. हे आता लगेच एका मिनिटात बुक लिस्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. भारताच्या भूगोलसाठी दीपस्तंभचं पुस्तक आहे किंवा प्राकृतिक, हे दोन्ही जर कव्हर करायचं असेल तर 2 पुस्तकं आहेत, भूगोल आणि कृषी आणि भूगोल आणि पर्यावरण, सौदी सरांचं. थोडंसं मोठे मोठे पुस्तक आहेत, सिलेक्टिव्ह त्याच्यातलं वाचायचं आहे. सगळं यात सौदी सरांचे जे दोन्ही पुस्तकं आहेत, भूगोल आणि कृषी, भूगोल आणि पर्यावरण, ते सिलेक्टिव्ह वाचायचे आहेत. डायरेक्ट वाचू नका, नाही तर सगळंच वाचाल, तुमचं खूप वेळ जाईल. समजून घेणं गरजेचं त्याच्यातलं काय काय वाचायचं आहे. चला, या दोन्हीसाठी आहे. यासाठी स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे. स्टेट बोर्ड सिलेक्टिव्ह, प्राकृतिक भूगोलचे जेवढे टॉपिक तेवढे स्टेट बोर्ड मधून घ्यायचे, संपवायचा कार्यक्रम. भारताच्या भूगोलमध्ये पण बेसिक काही गोष्टी स्टेट बोर्डमध्ये आहेत, सिलेक्टिव्ह तेवढ्या करायच्या आहेत. सौरमाला देखील स्टेट बोर्डमध्ये भरपूर कन्सेप्ट त्याच्यात आहेत, त्या पण आपल्याला तिथून क्लिअर करायच्या आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी स्टेट बोर्डमध्ये जास्त नाही आहे, त्यासाठी तुम्ही दीपस्तंभ असेल किंवा सौदी सरांचं महाराष्ट्राचं पुस्तक घेऊ शकता. दोन्हीपैकी एकच घ्या, दोन्ही घ्यायची गरज नाही. जगाच्या भूगोलसाठी कुठलेही पुस्तक घेऊ नका. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन आणि इतर 21,000 मधून जगाचे प्रश्न ऑलरेडी याचा युट्यूबलाच व्हिडिओ टाकला, त्याच्यामुळे याच्याबद्दल बोलत नाही, तुम्ही तो शोधा. याच सप्टेंबर 2024 मध्ये टाकलाय, त्याच्यामध्ये बघून घ्या. या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तुमच्या. आता आपण या मुद्द्याकडे जाऊयात की अभ्यासाच्या स्टेप काय असतील आपल्या. फक्त 2 सेकंदात एकदा चेक करू, क्लिअर दिसतंय का? ओके, क्लिअर दिसत आहे. तर त्याआधी तुमच्याकडे जर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह नसेल किंवा तुम्हाला जर माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील तर ह्या गोष्टी मला 94 21 44 24 36 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचं नाव मला पाठवा, पूर्ण नाव पाठवा, तुमचा जिल्हा पाठवा, तुमची डिग्री कधी झाली ती 5 वर्ष आणि तुमच्या डिग्रीचं नाव, या गोष्टी पाठवा. तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह राहील, माझे तुम्हाला स्टेटस दिसतील. काही जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. हे मोफत आहे, यालाही कुठले काही पैसे वगैरे नाहीत. डेली स्टेटस बघून तुम्हाला एक्झामच्या वगैरे इतर अपडेट मिळत राहतील. काही टिप्स ट्रिक्स मी तिथे टाकत असतो. नेहमी माझं स्टेटस सुरूच असतं. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स त्याच्यात फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्यांच्याकडे सेव्ह नाही त्यांनी मला या व्हॉट्सअपला पाठवू शकता. चला, स्टडी स्टेप्स आपल्याला बघायच्या आहेत. चला, ह्या गोष्टी लिहून घ्या. पहिल्यांदा ऑलरेडी आता जे इंट्रोडक्शन लेक्चर आता आपण बघितलं की भूगोलमध्ये 5 प्रकारे प्रश्न येतात. प्राकृतिक भूगोलचे 3 भाग आहेत. ज्या सिक्वेन्सनी सांगितलं की भारताचा भूगोल, प्राकृतिक भूगोल, प्राकृतिकमध्ये हवामान, सागरशास्त्र, त्याच्यानंतर सौरमाला, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, हाच आपला झाला सिलेबस. आता हे सिलेबसमध्ये पण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेचा सिलेबस पण लिहून घ्या. जे काही 4-5 ओळी असतील लिहून घ्या. समजलं सर? त्याच्यानंतर विषयाची विभागणी ऑलरेडी आपण 5 प्रकारे केली. किती प्रकार केले तर त्याचे 5 प्रकार, त्याच्यातले पण प्राकृतिकचे सब पॉईंट्स केलेत. ही करणं गरजेचं आहे. ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे IMP टॉपिक्स ऑफ ईच सब्जेक्ट, म्हणजे ईच 5 विभागाची IMP टॉपिक्स म्हणजे 5 आणि ते प्राकृतिकचे 2 असे 7 पेजेस होतील. म्हणजे 7 विषयांचा किंवा 7 सब पॉईंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे क्लिअर झालं, हे पण आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न, इथं महत्त्वाची गोष्ट आहे. 21,000 मध्ये सर्वच प्रश्न असतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 21,000 मधून प्रश्न वाचायचेच आहेत. पण तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचं विश्लेषण असणारं पुस्तक मार्केटमधलं कुठलंही घ्या, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यातलं चांगलं जे बघून घ्या. सोरमले सरांचं असेल, ज्ञानदीप प्रकाशन असेल किंवा भरपूर आहेत अजून, सिम्प्लिफाईड्स आहे, कुठलंही घ्या. जे असेल आधी तेच वापरा, नवीन घ्यायची गरज नाही. त्या पद्धतीनं ते असेल आणि त्याच्यात प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचा, त्याचं उत्तर देखील वाचा पहिल्यांदा आणि नंतरची स्टेप त्याचं एक्सप्लेनेशन वाचा. आता एक्सप्लेनेशन वाचतोय म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचतोय मी, समजून घेतोय, त्याचे उत्तर पण वाचतोय, त्याचं एक्सप्लेनेशन वाचतोय, त्याच्यातून काय फायदा होईल म्हणजे करतोय सगळं, कळलं पाहिजे ना काय फायदा आहे का त्याचा. आहे काय आहे त्याचा अप्रोच समजेल. कशाचा अप्रोच समजेल? एक तर मला त्या भूगोल या विषयाचा अप्रोच समजेल आणि दुसरं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अप्रोच समजेल. म्हणजे काय सर अप्रोच म्हणजे काय? अप्रोच म्हणजे हेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेमके कुठल्या विषयाला प्रश्न येतात. एक त्या विषयामध्ये समजा भारताचा भूगोल मी करतोय किंवा प्राकृतिक भूगोल राज्यसेवा पूर्व परीक्षेला असे प्रश्न येतात जे कंबाईनला येतच नाहीत, हे मला कळतंय. म्हणजे मी जर कंबाईन करता असेल आणि जर मला राज्यसेवेला शिफ्ट व्हायचं असेल तर मला या गोष्टी कळल्या पाहिजे. हे स्पष्टपणे इथे आहे. आणि अप्रोच डेव्हलप झाल्यानंतर प्रत्येक विषयाची एक चौकट ठरते, एक बाउंड्री ठरते की मला या विषयासाठी एवढाच अभ्यास करायचा आहे. सिलेबस खूप मोठा आहे. हा फळाभरून जर सिलेबस असेल तर मला राज्यसेवा पूर्व परीक्षेची डिमांड एवढी आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे कंबाईनचा विद्यार्थी राज्यसेवा प्राकृतिक भूगोल हा करतच नाही. मग राज्यसेवा करणारा तो प्राकृतिक करणार आहे, कंबाईन करणारा तो सोडून देणार आहे. हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही अप्रोच डेव्हलप कराल. हा 7 जी मी विभागणी केली आहे त्या विषयाची, त्याचे IMP पॉईंट्स बघितल्यानंतर, ते 7 व्हिडिओ बघितल्यानंतर, प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचल्यानंतर, त्याचं उत्तर वाचल्यानंतर आणि एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर, भले तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये काहीही कळणार नसेल हरकत नाही. शब्दांची ओळख जरी झाली तरी देखील महत्त्वाचं. समजा तुम्ही नदी प्रणाली वाचताय, तुम्हाला काहीच नाही कळलं, एवढं तर कळेल की कुठल्या कुठल्या नद्यांवरती प्रश्न आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. चला समजलंय, हे झालं. आणि याच्यावर अजून काय कळेल? अप्रोच मधून तुम्हाला स्टडीची डेप्थ कळेल की कुठल्या विषयाला कुठल्या ही जी विभागणी केली आपण 7 प्रकारे, त्याच्यात किती डेप्थला मला जायचंय, जगाचा भूगोल किती खोलात अभ्यास करायचा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. हे कळेल. आणि प्रश्नांची लेवल कळेल तुम्हाला की काय प्रश्न अवघड येत आहेत का, काय सोपे आहेत का, काही ट्रिकने सोडवता येतात का, ही गोष्ट समजेल. प्रश्नांचा अप्रोच कळेल की मल्टी लाइनर आहेत का फॅक्च्युअल आहेत, पाठांतर किती करायचंय, कन्सेप्टवरती भर द्यायचा आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टेट बोर्डला हात घालायचा आहे. स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे आहेत. जवळपास 2-3 व्हिडिओ मी युट्यूबला टाकलेत. आपले जे बॅचचे विद्यार्थी असतील, फुल लेंथ बॅच जे आहेत त्याच्यातल्या पूर्ण याच्यात IMP टॉपिक्स ऑलरेडी 7 व्हिडिओ याच्यात पडलेले आहेत. पूर्ण तुम्ही बघून घ्यायचे आहेत. युट्यूबला 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत.
आणि याच्यामध्ये स्टेट बोर्ड मधून काय भेटेल सर, तुमचं पूर्ण बेसिक क्लिअर होऊन जाईल. जे 7 प्रकारे मी याची विभागणी केली, ते 7 प्रकारचं तुमचं बेसिक एकदम स्ट्रॉंग होईल. आणि फक्त बेसिकच स्ट्रॉंग होईल का नाही, स्टेट बोर्ड मधून ऍज इट इज भरपूर प्रश्न आलेले आहेत, भरपूर आलेत, 100% म्हणत नाही पण भरपूर प्रश्न आलेत, पुढे इथे येत राहतील. ही महत्वाची गोष्ट आहे स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर ह्या 7 स्टेप झाल्या. आता 8वी स्टेप ही आहे की एक्स्ट्रा ऍडिशन करायचं आहे आम्हाला. आम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात, एकदम खतरनाक झालंय. आता आम्हाला पुस्तक वाचावं लागेल, पुस्तकातून आता वाचायचं 8व्या नंबरला. कुठलं पुस्तक कुठलंही घ्या. आता मी जे ऑलरेडी बोललोय बुक लिस्ट याच व्हिडिओमध्ये सांगितली आताच, त्याच्यात ते पुस्तक वापरा. बुक लिस्टचा ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो बघा. कुठलंही वाचा, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने वाचा. पुस्तकातून पण सिलेक्टिव्ह वाचा, मी ज्या पद्धतीने सांगितलं IMP टॉपिक्स बघून. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड झाले, पुस्तकात पण जबरदस्त झालंय. मग तुम्ही NCERT घेऊ शकता, पण NCERT इंग्रजीमध्ये आहे, त्याच्यामुळे वाचण्याची गरज आहे का सर? वाचण्याची गरज नाही, काही गरज नाही. हे जर तुम्ही चांगलं जर केलं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामात पूर्व परीक्षा पास होऊ शकता, काही टेन्शन नाही. उगीच NCERTच्या मागे पडू नका. वाटलं जमलं तर एखादा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो, युट्यूबला टाकतो किंवा बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतो, पण सध्या त्याच्या मागे लागू नका. आहे तेच परफेक्ट करा. आपल्याकडे जे नसतंय त्याच्याच आपण मागे लागत असतो, जे असतंय आपल्याकडे त्याची आपल्याला किंमत कळत नाही, हे वेळ निघून गेल्यानंतर कळतं. आणि स्टेट बोर्ड जबरदस्त करा. NCERT वाटलं तर सध्या स्टॉप करा, त्याच्याबद्दल बोलूच नका. नंतर आपण खूप जबरदस्त अभ्यास झाला, एक्स्ट्रा स्कोर वाढवायचा आहे सर, त्यासाठी आपण त्या गोष्टी करू. कारण कॉमन गोष्टी असतात, थोड्याशा 4-5 गोष्टी तिकडे 10% फक्त एक्स्ट्रा असतात, त्याच्यासाठी आपण ते पूर्ण वाचणं. आणि ते इंग्रजीमध्ये आहे सध्या, मराठीत उपलब्ध नाही. जर कुठे भाषांतर केलेल्या काही नोट्स वगैरे उपलब्ध असतील ते तुम्हाला उपलब्ध करून देतो मी, जर उपलब्ध झाल्या तर. जर नाही जरी झाल्या, तुमच्याकडे जरी मार्केटमध्ये जर पुस्तक असेल तर सध्या घेऊ नका, नंतर घ्या ते. त्या गोष्टी क्लिअर आहेत. ह्या 8 गोष्टी एकदम खतरनाक पद्धतीने सांगितल्यात. परत एकदा शेवटी धावता आढावा घेऊयात आपण, एकच सेकंद परत एकदा. ह्या व्हिडिओ अगदी 2 मिनिटात आपण थांबूयात. चला, जवळपास 14 मिनिटं झालेत, हरकत नाही. भूगोल, भारताचा भूगोल पहिल्यांदा आपल्याला करायचा आहे, कारण की त्याला जास्त प्रश्न येतात. 2 नंबरला प्राकृतिक भूगोल, ज्याचे 3 भाग केलेत. एक प्राकृतिक भूगोलची स्वतःचीच IMP टॉपिकची लिस्ट, त्याच्यात हवामान टॉपिक थोडासा मोठा आहे म्हणून त्याला मी पार्ट 2.2 केलंय. आणि सागरशास्त्र त्याला थोडंसं, म्हणजे याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न, एक्सप्लेनेशन, स्टेट बोर्ड, खतम कार्यक्रम, त्यासाठी याला 3 भागात डिवाइड केलंय. त्याच्यानंतर सौरमाला, सूर्यमाला, त्याच्यात स्टेट बोर्ड मधून भरपूर गोष्टी क्लिअर होतात, हे असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, खूप लिमिटेड पद्धतीने प्रश्न विचारलेत. महाराष्ट्राच्या नद्यांवरती जवळपास आजपर्यंत मला वाटते 11 का 12 प्रश्न काहीतरी, किंवा 15च्या आसपास प्रश्न विचारलेत 2013 ते 2023 पर्यंत. आणि जगाच्या भूगोलवरती पण लिमिटेड प्रश्न आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन जरी केलं, याच्यावरती ऑलरेडी युट्यूबलाही व्हिडिओ टाकलाय. बॅचमध्ये तर ऑलरेडी 5 व्हिडिओ आणि याचे 7 व्हिडिओ ऑलरेडी पडलेले आहेत. तर जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. तर तुमचे जे काही अजून जे बॅचमध्ये पण विद्यार्थी असतील, तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपचा क्रमांक आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत ते देखील व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, IMP टॉपिक्स बघितल्याशिवाय, राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघितल्याशिवाय, आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघितल्याशिवाय, आणि अप्रोच झाल्याशिवाय, आणि त्याच्यावरती कमांड आल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करायची नाही. 2 दिवस उशिराने अभ्यास सुरू करा, हरकत नाही, पण जे वाचाल ते अगदी डोक्यात फिट होईल, ही गोष्ट महत्वाची आहे. तर ज्यांना आपले व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी ही सर्व माहिती मला व्हॉट्सअपला पाठवा, मोफत उपलब्ध आहे. भेटूयात अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.